इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी असेच या शाळेचे आहे। आज या शाळेत 5वी पिढी शिक्षण घेत असून या शाळेचा वेल गगनाला भेटला आहे। छोटेसे टुमदार असणाऱ्या बेळगावचा विस्तार वाढला असून मुख्य बाजारपेठेत असणारी बेळगाव शहरातील सर्वात जुनी आणि पहिली शाळा म्हणजेच सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक 1 गणपत गल्ली ही द्विशतकाकडे वाटचाल करत आहे। याविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा। विद्येचे मंदिर असणारी शाळा प्रत्येकालाच प्रिय असते। ही आवडते मज मनापासून शाळा लावी ते लढा ही जसा माऊली बाळा। प्रत्येकाला आपली शाळा आवडते। बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सर्वात पहिली मराठी मुलांची शाळा क्रमांक 1 गणपत गल्ली 1830 साली स्थापन झाली। 160वा महोत्सव देखील त्यांनी साजरा केला आणि अगदी 175 पार केलेल्या या शाळेने अनेक मोठमोठे विद्यार्थी दिले। तरुण भारत संवादच्या माध्यमातून आपण या 100 वर्ष पूर्ण झालेल्या शाळेची माहिती जाणून घेऊया। तर ही जी माझी शाळा आहे ही 1830 साली स्थापन झाली आणि ही बाजारपेठेतली मुख्य शाळा आहे। गणपत गल्ली ही बाजारपेठेचे भाग असल्याकारणाने या भागातली ही मुख्य शाळा आहे आणि यावेळी जेव्हा 1830 साली ही शाळा स्थापन झाली त्यावेळेला आजूबाजूच्या गल्लीतली सर्व मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत होती। एक नामांकित नावाजलेली अशी ही शाळा होती। ही शाळा पूर्वी छोटीशी इमारत होती, वाडा होता। या वाड्याच्या ठिकाणी ही शाळा भरवली जायची आणि भरपूरशी मुलं या ठिकाणी शिक्षण घेत होती। या शाळेतून शिक्षण घेतलेले भरपूरसे विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर काम करून निवृत्त झालेले आहेत आणि आता सध्याला देखील ते मोठ्या मोठ्या पदावर काम करत आहेत। आज आजूबाजूला सर्वच ठिकाणी इंग्रजी शाळेचं वाढतं आकर्षण आहे। सर्व पालकवर्गांचा ओढा इंग्रजी शाळेकडे आहे। तरी देखील या स्पर्धेमध्ये इंग्रजी शाळेच्या स्पर्धेमध्ये देखील आज ही शाळा अजूनही टिकून आहे। कालच्याच तरुण भारतमध्ये मी एक लेख वाचला की परदेशामध्ये फॉरेनमध्ये देखील मातृभाषेतून शिक्षण घ्यावं यासाठी अट्टहास चाललेला असतो। कालच्या लेखमध्ये वाचला मी की ऑस्ट्रेलियामध्ये प्रसाद पंडित हे जे व्यक्ती आहे या व्यक्तींनी त्यांची मुलं इंग्रजी शाळेतच जातात फॉरेनमध्ये, पण त्यांना मराठी शाळेची देखील आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी शनिवार रविवारी मराठी शाळा इथं सुरू केलेली आहे आणि त्या शाळेमध्ये आजूबाजूच्या त्यांच्या ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या मेलबॉर्न सिटीमध्ये राहणाऱ्या आजूबाजूच्या ठिकाणची मुलं त्या ठिकाणी शनिवार रविवारी येऊन आपलं शिक्षण तिथं मराठीचं शिक्षण घेत असतात। त्या ठिकाणी मराठीचे कार्यक्रम त्यांनी आपल्या शाळेमध्ये घडवत असतात। अशा पद्धतीनं मातृभाषेचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं। मातृभाषेबद्दलची आवड त्या ठिकाणी जपली जाते। तशीच या ठिकाणी आमच्या शाळेत देखील खूपशे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही राबवले जातो। स्नेहसंमेलन होतं, त्यानंतर सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना याच ठिकाणी शाळेमध्ये राबवल्या जातात। त्यांना गरम दूध दिलं जातं, पौष्टिक दूध दिलं जातं। त्याचप्रमाणे मध्याह्न आहार योजनेमार्फत दुपारी गरम गरम वेगवेगळ्या पदार्थांनी सजलेलं ताट त्यांच्यासाठी आम्ही देतो। रोजचा वेगवेगळा मेनू त्यांना दिला जातो। स्पोर्ट्स होतात, प्रतिभा कारंजी स्पर्धा घेतल्या जातात। त्याच्यातून मुलांना विविध त्यांच्या मुलांच्यामध्ये जे आहेत कलागुण ते सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रतिभा कारंजी कार्यक्रम घेतले जातात। बारा वर्गखोल्या, प्रयोगशाळा, त्याचबरोबर ग्रंथालय अशा विविध सोयीसुविधांनी युक्त असणारी ही शाळा आजच्या इंग्रजीच्या युगातही
चांगल्या पद्धतीने टिकून आहे. एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी असणारी ही शाळा अनेक विद्यार्थी या शाळेने घडवलेले असून आपण या शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊया. अमृत बिर्जेसह मी राधिका सांबरेकर, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सातत्य निरंतर. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.